छगन भुजबळच्या नादी लागून फडणवीस साहेब तुमच्यावरती वाईट वेळ येईल। तुम्ही गैरसमज पसरल्याला भरून काढण्याच्या नादात, ओबीसीच्या मता घेण्याच्या नादात, नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात, आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे या नादात असं करून करून त्या छगन भुजबळला जवळ करून सगळेची सगळे राज्यातले तुमचे सीट पाडायला जबाबदार फक्त छगन भुजबळ असणार आहे। त्यापेक्षा त्याचं न ऐकता मराठ्यांचा हक्काचं आरक्षण द्या, त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे। मी वयानं बारीक आहे पण तुम्हाला समजून सांगतोय, ऐकायचं तर ऐका, नाही तर विधान या लोकसभेला मी फक्त पाडा म्हणलो होतो, एवढा मचाळा झाला तुम्हाला आणखी सुधारणा नाही कस काय पडले। मी कोणालाच म्हणलं नाही नाव घेऊन पाडा, सांगितलं का रे? आणि मग मी जर नाव नाही घेता ही फजिती होती भाऊ। छगन आप्पाचं जर ऐकलं ना हाय ते पुरे पडते। छगू आप्पा कामातून गेलाय, आता लायकी लागती आवाजावं बोलून घ्यायला, जातीच्या लेकराचा दुसऱ्याच्या द्वेष नाही करायला लागत, तेव्हा मान सन्मान मिळतो आवाजावं बोलायचा। दुसऱ्याच्या लेकराच्या अन्नात माती कालायची, विष कालायचं आणि सन्मानाची अपेक्षा आमच्याकडून करायची। आम्ही सन्मान कोणाचा करतो? मराठ्यावर असे संस्कार आहेत जो जातीवाद करत नाही, दुसऱ्याच्या लेकराला दुसऱ्याच्या आई बहिणीला आई बहीण समजतो, दुसऱ्याचं लेकरू दुसऱ्याच्या मुली यांच्या शिक्षणासाठी आरक्षणाला विरोध करत नाही, त्याचा आम्ही सन्मान करतो। अशा येडपाटाचा सन्मान आम्ही करत नसतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।